मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या माओवाद्यांच्या गडात पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। अतिसंवेदनशील असलेल्या पेनगुंटामध्ये पोलिसांनी एका दिवसात पोलीस ठाणं बांधून तयार केलं। संपूर्ण परिसर छत्तीसगडच्या सीमेला लागून असल्यामुळे एका दिवसात पोलीस ठाणं तयार करून दहशतमुक्त आणि माओवाद परिसर निर्माण करण्यात आला। घनदाट जंगलात काल संध्याकाळी उशिरापर्यंत जवानांनी सुरक्षेच्या भिंतीसह संपूर्ण पोलीस ठाणंच उभारलं। या पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यामुळे माओवाद्यांच्या विरोधामुळे रखडलेल्या 5 मोबाईल टॉवर्सची नागरिकांना सेवा आता मिळू शकणार आहे। त्याचबरोबर शासकीय योजनांचा सुद्धा लाभ नागरिकांना मिळायला सुरुवात होईल। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया। महेश, ही पहिली गोष्ट नाहीये, या आधी सुद्धा असं एका दिवसात पोलीस ठाणं उभारलं गेलं आणि त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना तिथल्या भागाला खूप मोठा फायदा झाला। काय सांगाल या आत्ताच्या घडामोडीविषयी? सुवर्ण, नक्कीच गडचिरोली पोलिसांनी केलेली ही खूप मोठी कामगिरी म्हणावं लागेल, कारण हा भामरागड तालुक्याचा अतिसंवेदनशील भाग माओवाद्यांचा कोर झोन ओळखला जातो। छत्तीसगडची सीमा 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यामुळे एसपी निलोत्पल यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी पोलीस ठाणं उघडण्याची तयारी केली होती। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांना याची कुणकुण लागल्यामुळे गेल्या वर्षभरापासून माओवाद्यांनी या भागात आयईडीची स्फोटकं स्पाइक होल्स पेरून ठेवले होते आलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी। मात्र पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला, त्यामुळे नागरिकांनी या भागात माओवाद्यांना गावबंदी केली आणि हे स्पाइक होल्स नागरिकांनी काढून दिले होते। त्यानंतर एसपी निलोत्पल, ऍडिशनल एसपी ऑपरेशनल यतीश देशमुख यांनी सगळ्या पद्धतीचं नियोजन केलं आणि काल सगळे पोलीस पथक त्या ठिकाणी साहित्य घेऊन पोहोचले। एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी झाल्यामुळे हा परिसर माओवाद मुक्त झाला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाची गती या भागात वाढणार आहे, मोबाईलच्या टॉवरची निर्मिती होणार आहे, इतर शासकीय योजना आता येणार आहेत। नक्की महेश, आभार। आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। स्तुत्य असा उपक्रम आणि सकारात्मक पाऊल हे पुढे बघायला मिळते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।